नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी टाइम या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण इयत्ता 6वी भूगोल यामधील प्रकरण 8वे नैसर्गिक संसाधने याचा स्वाध्याय पाहणार आहोत। चला तर मग सुरू करूया। प्रश्न अ आहे, खालील नैसर्गिक संसाधनांचा उपयोग काय? यामधील पहिलं आहे पाणी आणि उत्तर आहे पिण्यासाठी, शेतीसाठी, मासेमारीसाठी, मीठ तयार करण्यासाठी, अंघोळ व स्वच्छतेसाठी आणि जलचर प्राणी राहण्यासाठी पाण्याचा उपयोग होतो। दुसरं पाहूया वने। उत्तर लिहूया, फळे, फुले, डिंक, मध, लाकूड, औषधे, रबर हे सर्व वनामधूनच मिळते। तसेच प्राण्यांचा निवारा म्हणून वने उपयोगी असतात। आता तिसरं पाहूया प्राणी आणि त्याचे उपयोग पाहूया। नांगरणी, वाहतूक, प्रवास यासाठी प्राण्यांचा उपयोग करतात। तसेच प्राण्यांपासून दूध, अंडी, मांस, लोकर, हाडांची भुकटी इत्यादी उत्पादने मिळतात। पुढचं चौथं आहे खनिजे आणि याचा उपयोग लिहूया। धातू खनिजांचा धातू मिळवण्यासाठी व अधातू खनिजांचा रसायने मिळवण्यासाठी उपयोग होतो। आता पुढचं पाहूया पाचवं जमीन, मृदा, खनिजे, वनस्पती इत्यादी नैसर्गिक संसाधने मिळवण्यासाठी, बांधकामासाठी, व्यावसायिक उपयोगासाठी, व्यापारासाठी व सजीवांना राहण्यासाठी उपयोग होतो। पुढचा प्रश्न आहे, पुढील ओघ तक्ता पूर्ण करा। आपल्याला इथे एक तक्ता दिलेला आहे आणि तो पूर्ण करायचा आहे। नैसर्गिक संसाधने यामध्ये मृदा, शेती दिलेला आहे, हवा, श्वसन, पाणी, शेती, मासेमारी, पिण्यासाठी, खनिजे, धातू, वनस्पती, फळे, फुले, लाकूड, रबर, डिंक, येथे प्राणी, मासळी आणि शेवटी आपल्याला लिहायचं आहे जमीन, त्यापासून सजीवांची वाढ। अशा प्रकारे हा तक्ता पूर्ण करायचा आहे। प्रश्न क आहे, पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा। यामधील पहिला उपप्रश्न आहे, मृदा तयार होणे कोणत्या घटकांवर अवलंबून असते? आणि याचे उत्तर पाहूया। खडकांचे अपक्षरण व खडकांच्या बारीक कणांचे संचयन या घटकांवर मृदा तयार होणे अवलंबून असते। पुढचा प्रश्न पाहूया, त्याआधी एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुढचा प्रश्न आहे दुसरा, वनांमधून कोणकोणती उत्पादने मिळतात? आणि याचं उत्तर आहे फळे, फुले, लाकूड, मध, रबर, डिंक, औषधी वनस्पती इत्यादी उत्पादने वनांमधून मिळतात। आता पुढचा तिसरा प्रश्न पाहूया, खनिजांचे उपयोग कोणते? आणि याचं उत्तर आहे खनिजांमधील धातू खनिजांचा विविध प्रकारचे धातू तयार करण्यासाठी उपयोग केला जातो व खनिजांमधील अधातू खनिजांचा रसायने तयार करण्यासाठी उपयोग केला जातो। रसायनांपासून औषधे तयार करतात। प्रश्न 4 आहे, जमिनीचा वापर कोणकोणत्या कामांसाठी केला जातो? आणि याचे उत्तर लिहूया। मृदा, खनिजे, वनस्पती व इतर नैसर्गिक संसाधने मिळवण्यासाठी, बांधकाम, व्यवसाय, खरेदी विक्री, व्यापार, सजीवांचे वास्तव्य यासाठी जमिनीचा वापर केला जातो। यामधील शेवटचा प्रश्न आहे, नैसर्गिक संसाधनाचे संवर्धन करणे का गरजेचे आहे? आणि याचे उत्तर आहे वाढती लोकसंख्या व आधुनिकीकरण यामुळे निसर्गाची हानी होत आहे। नैसर्गिक संसाधनांचा अतिरेकी वापर होत आहे, त्यामुळे निसर्गाचा समतोल ढासळण्यास सुरुवात झाली आहे। हे असेच चालू राहिले तर ही पृथ्वी नष्ट होण्यास वेळ लागणार नाही। त्यामुळे निसर्गाचा समतोल टिकून ठेवण्यासाठी नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन करणे गरजेचे आहे। अशा प्रकारे आपण इयत्ता 6वीचा स्वाध्याय पाहिला। परत भेटू अशाच नवीन स्वाध्यायामध्ये। तोपर्यंत एक लाईक नक्की करा आणि आपल्या स्टडी टाइम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।